सीईटी क्लास प्रिपरेशनचा हा तिसरा दिवस आहे आजचा. या क्लासेसमध्ये आपण सिलेबसची माहिती ऑलरेडी घेतलेली आहे. त्याच्याबद्दल आपण शिकतोय काय-काय स्ट्रॅटेजी आपल्याला अभ्यास करताना वापरावी लागणार आहे आणि नोट्स या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याकडे आहेत. आपण 2-3 दिवसापासून सगळे महत्त्वाचे जे मॅगझिन्स आहेत ते पाहतोय. मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं की हे सगळे मोस्ट ऑफ द मॅगझिन्स हे सगळे लॉ ऑफ टॉट मधनं आलेले आहेत. लॉ ऑफ टॉट मी सांगितलं की सिव्हिल रॉंग, जिथं क्रिमिनल केस येत नाही पण सिव्हिल येते केस. कोणी चोरी केली, कोणी दरोडा टाकला, कोणाला इजा झाली, तर ती त्याने कशी केली, का केली, कोणत्या कंडिशन मध्ये केली, तो ती इजा करण्यासाठी लायबल होता का, म्हणजे त्याच्याकडे त्याच्यासाठी काही कारण होतं का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास लॉ ऑफ टॉट मध्ये केला जातो. सीपीसी आणि लॉ ऑफ टॉट बरोबरीने वापरले जातात. त्यातलं पुढचं मॅगझिन आहे एक्स तुर्पी कॉसा नॉन ओरितूर ऍक्शन. मी आधी सांगितलं की हे सगळे लॅटिन भाषेतले फ्रेजेस आहेत, त्याच्यामुळे प्रोनाऊन्स करण्यामध्ये प्रत्येकाचा फरक येऊ शकतो. एक्स तुर्पी कॉसा नॉन ऑरितूर ऍक्शन. कृतीचे कारण अनैतिकतेतून उद्भवत नाही. अनैतिकता म्हणजे इथं सिव्हिल रॉंग किंवा बेकायदेशीरपणा. कृतीचे कारण अनैतिकतेतून उद्भवत नाही. एखाद्याने अनलॉफुली बेकायदेशीरपणे काही कृती केली आणि त्या कृतीमुळे ती कृती करण्याच्या आधी तो त्या व्यक्तीसोबत ती डील करण्यामध्ये, ते कॉन्ट्रॅक्ट करण्यामध्ये सामील होता. पण त्यानंतर ती व्यक्ती म्हणते की नाही, मला माझं कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे, मला माझा अधिकार मिळाला पाहिजे, तर ती कृती मान्य केली जात नाही. हे असं या मॅगझिनचा अर्थ आहे. There are some causes where the plaintiff himself involved in the illegal act. Therefore, that person will not be able to bring suit against the other person and the plaintiff will not get any remedy. This could be used as a defense which the defendant can use to exempt his liability from an act as the plaintiff is also involved in the illegal act. In the form of defense, this maxim is not only used in the law of torts, but also used in the property, contract, trust and restitution. म्हणजे हे मॅक्झिम फक्त टॉट मध्ये, सिव्हिल मध्ये वापरलं जात नाही, तर प्रॉपर्टी रिलेटेड मॅटर मध्ये, कॉन्ट्रॅक्ट मध्ये, ट्रस्ट मध्ये आणि लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, लॉ ऑफ ट्रस्ट, लॉ ऑफ प्रॉपर्टी, रेस्टिट्यूशन हे सगळे वेगवेगळे लॉ अभ्यासामध्ये येतात जेव्हा तुम्ही LLB ला ऍडमिशन घेता. सेमिस्टर वाईज प्रत्येक इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज वेगवेगळ्या सेमिस्टर मध्ये हे लॉ घेतात, पण हे शिकणं गरजेचं असतं. मराठीमध्ये काय म्हणता येईल या मॅगझिन बद्दल, की अशी काही प्रकरणे आहेत जिथे फिर्यादी स्वतः बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील होतो. त्याला माहित असतं की तो ज्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करतोय किंवा जो त्याच्यासोबत काम करतोय, तो काहीतरी बेकायदेशीर काम करतोय, पण ते काम करताना तो त्याच्या सोबत आहे. त्यामुळे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध खटला दाखल करू शकणार नाही. आणि जर हे काम करताना काही चूक झाली, काही नुकसान झालं, तर तो त्याच्या विरुद्ध खटला दाखल करू शकत नाही आणि फिर्यादीला कोणताही उपाय मिळणार नाही. उपाय म्हणजे रेमेडी. आपण नेहमी आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये उपाय म्हणजे रेमेडी हे आपण शिकलोय. याचा बचाव म्हणून वापर केला जाऊ शकतो, जो प्रतिवादी एखाद्या कृतीतून त्याच्या जबाबदारीपासून मुक्त होण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे दिस कुड बी used as a defense which the defendant can use to exempt his liability from an act as the plaintiff is also involved in the illegal act. तो का त्याला ही रेमेडी ऍप्लिकेबल नाहीये किंवा का हे कायद्याच्या दृष्टीने घेतलं गेलं नाहीये, कारण तुम्ही पहिले कोणती कृती करताय, नंतर तुमच्या लक्षात आलं की मी जे काम करतोय ते बेकायदेशीर आहे आणि त्याच्यातनं माझं काही नुकसान होतंय, म्हणून तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडलात आणि तुम्ही ज्या व्यक्तीसोबत करत होतात तिच्यावर नुकसान भरपाईचा दावा तुम्ही टाकलात, तर तुम्ही आधी त्या व्यक्तीसोबत काम करतच होतात ना. तेव्हाही तुमच्या मन तुम्हाला सांगत होतं की तुम्ही अनैतिक काम करताय किंवा बेकायदेशीर काम करताय. आणि आता जेव्हा पूर्ण खात्री पटली की आपल्याला याच्यातनं नुकसान होऊ शकतंय, त्यावेळेला जर तुम्ही त्यातनं बाहेर पडलात, तर तुम्हाला त्याबद्दल कोणताही
कायद्याकडनं आधार मिळणार नाही. अनलेस अँड अंटिल ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीला ती कृती करण्यापासून रोखत आहात, तुम्ही त्या व्यक्तीला ती कृती करण्यापासून बाजूला करतायत, पण ती व्यक्ती तुमचं ऐकत नाहीये आणि कुठल्याही नातेसंबंधामुळे किंवा कुठल्याही आधीच्या केलेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे तुम्हाला या बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील व्हावं लागतंय. तर आणि तरच तुम्हाला कायद्याकडनं अधिकार मिळू शकतात किंवा उपाय मिळू शकतो किंवा रेमेडीज मिळू शकतात. पण ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं, की तुमचं इंटेन्शन बेकायदेशीर कामामध्ये अ, हात लावणं किंवा जबाबदारी घेणं असं नव्हतं. तर त्या व्यक्तीला तुमच्या कुठल्याही रिलेशनमुळे त्या व्यक्तीला त्या कामातनं बाजूला करणं हे होतं. हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. मगच तुमच्या म्हणजे हा मॅक्झिम तुमच्यासाठी मग लागू होत नाही. आणि हे मॅगझीन फक्त सिव्हिल रॉंगसाठी किंवा लॉ ऑफ टॉर्टसाठी नाही, तर प्रॉपर्टीशी रिलेटेड जे काही रॉंग्स केले जातात, जे काही अनैतिक कामं केली जातात किंवा कॉन्ट्रॅक्ट लॉमध्ये फायदा घेतला जातो, ट्रस्टमध्ये फायदा घेतला जातो, रेस्टिट्यूशनमध्ये फायदा घेतला जातो, याबद्दल हे वापरलं जातं. याबद्दलची फेमस केस आहे हॉलमन वर्सेस जॉन्सन 1775. एक लक्षात येईल की या सगळ्या केसेस या खूप आधी झालेल्या आहेत, म्हणजे 100-200 वर्षापूर्वी झालेल्या आहेत. तेव्हापासून हे मॅगझिन्स अस्तित्वात आलेले आहेत. अशा केसेसमुळे अशा काही गोष्टी समोर घडल्यामुळे त्या वेळेला लॉ मेकर्सला कायदा लिहिणाऱ्यांना कायद्यामध्ये बदल करावे लागले आणि हे मॅगझिन्स त्यांना ऍड करावे लागले. हॉलमन वर्सेस जॉन्सन केसमध्ये काय झालेलं, द प्लेंटिफ वॉज अवेअर ऑफ द फॅक्ट दॅट द डिफेंडंट इज गोइंग टू स्मगल द टी टू इंग्लंड. स्मगल म्हणजे तस्करी करणं, बेकायदेशीररित्या तो इंग्लंडला चहा पाठवणार होता विदाउट पेइंग द लीगल ड्युटी. जी काही कस्टम ड्युटी असेल, जी काही सेल्स ड्युटी असेल, सेल अँड गुड ऍक्टच्या अंडर येणारी, त्या सगळ्या ड्युटी ते सगळे पैसे न भरता तो बेकायदेशीररित्या भारतातला चहा इंग्लंडला पाठवणार होता. वाईल नोईंग ऑल द फॅक्ट्स, ही सोल्ड अँड डिलिव्हर्ड द टी टू हिम. ते सगळं त्या व्यक्तीला माहिती होतं, ज्याच्याकडनं तो चहा विकत घेऊन इंग्लंडला विकणार होता. त्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की मी ज्याला हा चहा विकत आहे तो बेकायदेशीरपणे इंग्लंडला चहा पाठवणार आहे. द डिफेंडंट नेव्हर पेड फॉर द टी अँड द कंप्लेनंट ब्रॉट अन ऍक्शन फॉर द प्राइस ऑफ द टी. आणि हा सगळा व्यवहार पूर्ण झाला, त्याने कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं, त्याने चहा या व्यक्तीला विकला, त्याने पुढे तो पाठवला का नाही पाठवला हे काही या फॅक्ट मध्ये सांगितलेलं नाहीये. पण इथं काय सांगितलंय की द डिफेंडंट नेव्हर पेड फॉर द टी, पण ज्याला त्याने चहा विकला त्याने विक्रेत्याला त्याचे पैसेच दिले नाहीत. अँड द क्लेमंट ब्रॉट अन ऍक्शन फॉर द प्राइस ऑफ द टी. आणि क्लेमंटनी कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध नोटीस टाकली, त्याच्या विरुद्ध दावा टाकला की याने मला चहाचे पैसे दिलेले नाहीयेत. फिर्यादीला याची जाणीव होती की प्रतिवादी कायद्याच्या विरोधात जाऊन, आता ही सिव्हिलची केस आहे म्हणून इथं वादी प्रतिवादी म्हणतात. जसं मी आधी पण म्हणलं की क्लेमंट डिफेंडंट किंवा प्लेंटिफ डिफेंडंट असेही शब्द वापरले जातात. इंग्लंडला चहाची तस्करी करणार आहे, तर त्याने हे सर्व वस्तुस्थिती माहीत असून त्याला चहा दिला म्हणजे त्याला चहा विकला. प्रतिवादीने नंतर चहा विकत घेतल्याचे कधी पैसे दिले नाही आणि त्या माणसाने ते पैसे परत याला दिलेच नाही. काहीतरी कारण असणार त्याच्या मागे की का दिले नाहीत पैसे. मे बी तो तिथपर्यंत पोहोचला नाही. त्यावेळेला त्याने शिपनी पाठवला असेल आणि ती शिप मे बी पाण्यामध्ये पडली असेल आणि तो चहा सगळा पाण्यात वाहून समुद्रात वाहून गेला असेल किंवा तो पकडला गेला असेल. त्याचा चहा पकडला गेला असेल आणि तो त्या ज्या विक्रेत्याला विकणार होता, बायरला विकणार होता, त्याच्यापर्यंत तो पोहोचलाच नाही आणि त्याला त्याचे पैसे मिळालेच नाही. या फॅक्ट्स इथं दिलेल्या नाहीयेत, पण इथं फक्त ज्याने त्याला चहा विकला त्याच्याबद्दल सांगितले. प्रतिवादीने नंतर चहा विकत घेतल्याचे कधी पैसे दिले नाहीत आणि दावेदाराने चहाच्या किमतीसाठी कारवाई केली, म्हणून त्याने त्याच्यावरती त्याचे पैसे परत मिळावे म्हणून कारवाई केली. यामध्ये इश्यू काय रेज झाले, इन दिस केस इज दॅट द सेलर वॉज अवेअर ऑफ द बायर्स इलिसिट इंटेन्शन. इलिसिट म्हणजे अनलॉफुल, बेकायदेशीर इंटेन्शन. त्याला माहिती होतं की मी बेकायदेशीरपणे चहा विकतोय, तो अननोईंगली करत नव्हता, हे सगळं त्याला माहित असून तो करत होता. Therefore, the seller would be entitled to recover the value of the good or not.
आणि हे माहिती असून त्याने त्याला चहा विकला, तर त्याला त्याचे पैसे मिळाले पाहिजेत की नाही? मुद्दा काय उपस्थित केला? या प्रकरणात विक्रेत्याला खरेदीदाराच्या अवैध हेतूबद्दल माहित होते. अवैध म्हणजे इलिसिट. म्हणून विक्रेत्याला चांगल्या वस्तूची किंमत वसूल करण्याचा अधिकार असेल की नाही? जे त्याला रिकव्हर द व्हॅल्यू ऑफ गुड ऑर नॉट. चांगली म्हणजे योग्य किंमत त्याला मिळावी का नाही? मे बी त्याने ₹100 चहा असेल तो, पण त्याने त्याला 40च रुपये दिले. 40% त्याने त्याला पैसे दिले. त्याने बाकीचे पैसे त्याला दिलेच नाही. तर त्याला त्याला काय अपेक्षित आहे, की मी ह्याला अ, माझा चहा ₹80 ला होता मी घेतलेला. तो मी त्याला ₹100 ला विकतोय. मला ₹20 तरी प्रॉफिट झालं पाहिजे किलो मागे. या हेतूने त्याने त्याला चहा विकला असेल. ना त्याला प्रॉफिट मिळालं, ना त्याने जेवढे पैसे गुंतवले ते त्याला मिळाले. कोर्टाने काय याच्यावरती निकाल दिला? Court held that the interest of the plaintiff in the contract was completed by the delivery of goods, after which nothing left for the plaintiff to do. It was said that the plaintiff was not guilty of any offense. कोर्टाने असे म्हटले आहे की करारामध्ये फिर्यादीचे व्याज मालाच्या वितरणाद्वारे पूर्ण केले गेले. त्यानंतर वादीला काहीही करायचे राहिले नाही. असे म्हटले गेले की फिर्यादी कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी नाही. ही पूर्ण केस ऍक्च्युअली त्या मॅगझिन मध्ये दिलेली नाहीये, त्याच्यामुळे ती अर्धी वाटतीये. पण त्या व्यक्तीने त्याला व्याजासकट पैसे दिले नव्हते. म्हणून त्या व्यक्तीने त्याच्यावरती दावा ठोकला होता. त्याला त्याची बेसिक अमाउंट मिळाली होती. जर ही केस पूर्ण जर वाचली, Googleमध्ये जर टाकलं आपण ही केस हॉलमन वर्सेस जॉन्सन, तर त्याच्यामध्ये त्या केसमध्ये त्यांनी दिलंय, की त्याने व्याज त्याला दिलं नाही. इतक्या दिवसाचं जे त्याने चहा त्याला वापरायला दिला किंवा त्याला ती पूर्ण डिलिव्हरी झाल्यानंतरच चहा तू पैसे दे, हा जो नंबर ऑफ डेज त्याने त्याला दिले, तर त्याला त्याच्यामध्ये फक्त त्याने व्याज दिले नाही. जर समजा म्हणजे ₹100 चहावरती 2% व्याज ठरलं असेल, ₹102 देण्याचं ठरलं असेल, तर त्याने ते त्याला दिले नाही. त्याने त्याला ₹80च दिले. तर फक्त त्या वरच्या ₹22 साठी त्याने दावा टाकला होता. म्हणून तो कोर्टाने दावा रद्द केला. कारण तू विक्रेत्याला माल तुझा विकलाय आणि तुला योग्य किंमत त्याची जी पाहिजे होती ती मिळालेली आहे. वरच्या व्याजाची जी तू काही मागणी करतोयस, ते तुला तो बेकायदेशीररित्या हा माल विकतोय म्हणूनच तू त्याची मागणी करतोयस. हे तुझं इंटेन्शन सिद्ध होतंय. असं कोर्टाने त्यांना सांगितलं आणि म्हणून त्याला वरचे जे पैसे काही त्याच्यातनं मिळणार होते व्याज, ते त्यांनी त्याला दिलं नाही आणि तो गुन्हा दाखल केला नाही. म्हणजे या मॅगझिनचा अर्थ काय आहे, की कृतीचे कारण अनैतिक उद्भवत नाही. जी काही कृती त्या चहा खरेदी करणाऱ्यांनी केली, ती बेकायदेशीर याच्यापुरती नव्हती. पुढे त्याला मे बी त्याने बेकायदेशीर चहा विकला, स्मगल केला म्हणून त्याच्यावर दुसरे लॉच्या अंतर्गत त्याच्यावरती खटले दाखल होऊ शकतात. पण फक्त या सिनेरिओसाठी त्याच्यावरती कुठलाही खटला दाखल झाला नाही. पुढचं मॅगझिन बघू आपण. ॲक्शिओ पर्सोनॅलिस मॉर्च्युर कम पर्सोना. ॲक्शिओ पर्सोनालिस मॉरिच्युर कम पर्सोना. केलेली कृती व्यक्तीसोबत मरते. हे त्याचं लिटरली ट्रान्सलेशन आहे मराठीमध्ये. जो कोणी व्यक्ती जी काही कृती करतो, ती व्यक्ती ती गेल्यानंतर ती त्याच्यासोबतच मरते, ती त्याच्यासोबतच जाते. हे खूप फेमस मॅगझिन आहे. हे सगळीकडे वर्ल्ड वाईड प्रत्येक जणांनी त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, त्यांच्या लॉ मध्ये हे मॅगझिन इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक देशाने त्यांच्या लीगल थेअरीमध्ये हे मॅगझिन इन्क्लूड केलेलं आहे. याचा अर्थ काय? द पर्सनल राईट ऑफ ऍक्शन डाईज विथ अ पर्सन. In simple terms, the rights of the person dies with his/her death. The cases cannot be passed to the other person. The credibility of the case came to an end with the death of the person. In 1496, कधी झाली बघा ही केस? 1496 मध्ये. 600 वर्षापूर्वीची, 550-600 वर्षापूर्वीची केस आहे ही. The first case came to the light. 1496 साली ही अशी पहिली केस समोर आली. Where a woman died before paying the charges due on her for defaming someone, and since then this maxim applied. तेव्हा अशा पद्धतीची केस कोर्टासमोर, इंग्लंडच्या कोर्टासमोर आल्यामुळे त्यांनी हे मॅगझिन त्यामध्ये त्यांच्या लॉ मध्ये
इन्क्लूड केलेला आहे. याचा अर्थ काय होतो? कृतीचा वैयक्तिक अधिकार एखाद्या व्यक्तीबरोबर मरतो. जे काही त्याने कृती केली आणि त्याच्याबद्दल जेव्हा कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध केस गेलेली असते आणि तर त्या केसेसच्या प्रोसिडिंग्सच्या दरम्यान जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ती केस त्याच्या दुसऱ्या हेअरवरती किंवा त्याच्या सोबतच्या व्यक्तीवरती, गार्डियन बरोबर किंवा त्याच्या लीगल हेअरवरती ती केस ट्रान्सफर केली जात नाही. हा त्याचा अर्थ आहे. सोप्या शब्दात त्या व्यक्तीचे हक्क त्याच्या तिच्या मृत्यूसह मरतात. जे काही त्याच्या विरुद्ध खटला दाखल झालेला आहे, तो खटला जर ती व्यक्ती तिथं गेली चालू असताना, तर तो खटला तिथं संपतो. याला काही एक्सेप्शन्स आहेत. ते एक्सेप्शन्स आपण पुढे बघू. त्या व्यक्तीवर चालू असलेली कायदेशीर प्रकरणे दुसऱ्या व्यक्तीला दिली जाऊ शकत नाही. जिथे एखाद्याची बदनामी केल्यामुळे तिच्यावर लागणारे शुल्क भरण्यापूर्वीच एका 1496 मध्ये पहिले प्रकरण उजेडात आले. काय होतं ते प्रकरण? ती केस काय होती? जिथे एखाद्याची बदनामी केल्यामुळे तिच्यावर लागणारे शुल्क भरण्यापूर्वीच एका महिलेचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून हे मॅगझिन जास्तीत जास्त लागू झाले. ती जी महिला होती तिच्यावरती बदनामी केल्याचा दावा ठोकला गेला होता. एका माणसाने तिच्यावरती बदनामी केल्याचा दावा टाकला होता आणि त्याबद्दल कॉम्पन्सेशन मागितलं होतं. पण हे कोर्टाचा निकाल लागेपर्यंत ती बाई मृत्युमुखी पडली. ती बाई गेली आणि त्याच्यामुळे तिच्यावर लागलेला हा जो आरोप आहे तो तिच्या नातेवाईकांवरती किंवा तिच्या लीगल हेअर्स वरती किंवा अजून कोणी तिच्या सोबत जी ही केस हँडल करत होतं त्यांच्यावरती तो पास होणार नाही. हे असं मॅगझिन तेव्हापासून लागू केलं गेलं. याबद्दलची फेमस केस अजून एक आहे की म्हणजे हे मॅगझिन या केसमध्ये वापरलं गेलं. नौरानी जमाल अँड अदर्स वर्सेस नरम श्रीनिवासा राव अँड अदर्स. ही अशी एक केस होती. या केसचं इयर काही मला सापडलेलं नाहीये. केस जहीन जमाल क्लेम कॉम्पन्सेशन अगेन्स्ट द डिफेंडंट फॉर द इंजुरी दॅट ही हॅड सफर्ड इन अ मोटर व्हेकल ऍक्सिडेंट. जहीन जमाल याने काय केलं? कॉम्पन्सेशन टाकलं होतं कोणा विरुद्ध? नरम श्रीनिवासा विरुद्ध, की त्या मोटार ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये त्याला काही इंजुरी झाली, त्याला दुखापत झाली आणि त्या दुखापतीचे पैसे मिळावे हे यासाठी मोटार ऍक्सिडेंट लॉच्या अंतर्गत त्याने त्याच्यावरती केस टाकली होती. While the case was pending, the plaintiff dies in another motor accident. आणि ही जेव्हा केस चालू होती तेव्हा प्लेंटिफ जो होता तो गेला. तो या केसच्या दरम्यानच वारला. The representatives of the deceased filed a petition which was dismissed by the court. आणि हे त्याच्यासोबतचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्याचे जे नातेवाईक होते, त्यांनी फाइल अ पिटिशन विच वॉज डिसमिस बाय द कोर्ट. आणि फिर्यादीने काय केलं? मृताच्या प्रतिनिधीने एक याचिका दाखल केली की तो गेलाय पण आम्ही केस लढू. तो डिफेंडंट वारला, प्लेंटिफ वारला पण आम्ही केस लढू असं त्यांनी सांगितलं. केस जहीन जमाल यांनी प्रतिवादीला मोटार वाहन अपघातात झालेल्या दुखापतीबद्दल नुकसान भरपाई मागितली. खटला प्रलंबित असताना, प्रलंबित म्हणजे चालू असताना, पेंडिंग असताना प्रोसिडिंग्स मध्ये दुसऱ्या मोटार अपघातात फिर्यादीचा मृत्यू झाला. मृताच्या प्रतिनिधीने एक याचिका दाखल केली की जी न्यायालयाने फेटाळली. इशू काय रेज केला? रेज इन दिस केस इज वेदर द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह कॅन कंटिन्यू द ऍक्शन इफ द डिकीज्ड वॉज नो लॉंगर अवेलेबल और इफ डाईड. त्यांनी काय याचिका दाखल केली की तो तर गेलाय पण आम्ही ही केस पुढे चालवू शकतो का? या प्रकरणात उपस्थित केलेला मुद्दा असा आहे की कायदेशीर प्रतिनिधी मृत व्यक्तीची कारवाई पुढे चालू ठेवू शकतो का? कायदेशीर व्यक्ती म्हणजे लीगल हेअर, त्याचे काही वारसदार आहेत, कायदेशीर वारसदार, ते पुढे ही केस चालू ठेवू शकतात का? कोर्टाने काय सांगितलं? दॅट द ऍक्शन फॉर द लीगल इंजुरी दॅट अ पर्सन सफर्स विल डाय विथ हिम, but in the condition of the damage or the loss to the property of a person, then the above maxim has no application. त्याला जी काही इंजुरी झाली होती त्याच्यासाठी जे काही तुम्ही खर्च मागत होतात तो त्रास त्याच्यासोबत तो गेला, ती व्यक्ती, आणि तो त्रास त्याच्यासोबतच संपला. त्याच्या मृत्यूमुळे तो त्रास संपला. त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल काही कॉम्पन्सेशन मिळणार नाही. पण ह्या जर डॅमेज, हा जर लॉस जर कुठल्या एखाद्या प्रॉपर्टी बद्दल असेल की एखाद्या जमिनीबद्दल असेल, एखाद्या घराबद्दल असेल, तर तिथं हे मॅगझिन लागू होत नाही.
इथं हे मॅगझिनच्या अंतर्गत ती केस लागू होणार नाही. तो मुद्दा पुढे त्याचे प्रतिनिधी चालू ठेवू शकतात. एखाद्याकडनं जर काही गुन्हा झालाय, एखाद्याचा खून झालाय, एखाद्याकडनं बेकायदेशीररित्या ती व्यक्ती मारली गेली असेल, तर ती मृत व्यक्ती काय त्याच्या विरोधात केस चालवू शकत नाही. ती ऑलरेडी गेली आहे. त्याचे नातेवाईकच ती केस चालवतात. पण तिथं ते सिद्ध झालं पाहिजे, की त्याने गुन्हा कोणत्या गोष्टीने केलेला आहे. त्याच्या मागचं त्याचं इंटेन्शन काय आहे. क्रिमिनल लॉ मध्ये मेन्स रिया हा खूप महत्वाचा एक शब्द प्रत्येक वेळेला क्रिमिनल लॉ मध्ये मेन्स रिया हा एक शब्द कायम येतो. हे एक मॅगझिनच आहे मेन्स रिया, की जिथं तुम्ही सायकोलॉजिकल कंडिशन मध्ये तुमच्या बाबतीत विचार केला जातो. ज्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय त्याच्या बाबतीत, की कोणत्या सायकोलॉजिकल कंडिशन मध्ये त्याने तो गुन्हा केलेला आहे. त्याला मेन्स रिया म्हणतात. त्याचं इंटेन्शन काय गुन्हा करण्यामागचं, कोणती परिस्थिती त्याच्यावर उद्भवली गुन्हा करण्यामागची. तर फक्त लॉस ऑफ प्रॉपर्टी ऑफ अ पर्सन, then the above magazine has no application. मला वाटतं इथपर्यंत समजलंय. पुढचं मॅगझिन ही 2 मॅगझिन आपण आज पाहिली. पहिलं होतं एक्स तुर्पी कॉसा नॉन ऑरितुर ऍक्शन, कृतीचे कारण अनैतिकतेतून उद्भवत नाही. दुसरं होतं की केलेली कृती व्यक्ती सोबतच मरते. यामध्ये क्वेश्चन असे येऊ शकतात की मोटार किंवा इन्शुरन्स क्लेमचा असू शकतं. इन्शुरन्स क्लेम हा ती व्यक्ती गेल्यानंतर जर मेडिकल इन्शुरन्स असेल आणि तो त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच मिळणारा असेल, तर तो मृत्यूनंतरच आपण अप्लाय करू शकतो. इन्शुरन्स कंपनी म्हणू शकत नाही की ती व्यक्ती गेली आणि त्याच्यासोबतच तुमचा इन्शुरन्स गेला. असं होत नाही. त्याच्यामुळे कुठं हा मॅगझिन लागू पडतो, कुठं नाही, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या मॅगझिनला खूप सारे एक्सेप्शन्स आहेत. प्रत्येक ठिकाणी हे मॅगझिन लागू होत नाही. पण यावरती परीक्षेमध्ये 2दा-3दा प्रश्न आलेला आहे. म्हणून हे मॅगझिन मी घेतले. आता लीगल रिझनिंग आणि अनालिटिकल, लॉजिकल अँड लीगल रिझनिंग, अनालिटिकल थिंकिंग मध्ये काही प्रश्न येतात. तुम्हाला डिकोडिंग करायचं असतं, म्हणजे त्याचं उकल शोधायची असती. पझल्सचे आन्सर्स काढायचे असतात. मग त्यामध्ये आपण जेव्हा सिलेबसची इंट्रोडक्शन घेत होतो, त्यामध्ये मी ब्लड रिलेशन, पझल्स ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. तर हे पुढचे 2-3 प्रश्न हे ब्लड रिलेशन खूप येतं. महत्वाचं लॉ मध्ये ब्लड रिलेशन समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण या केसेस लीगल हेड्स कोण आहेत, कोण त्यांचं एकमेकांशी नातं काय आहे, या सगळ्या गोष्टी फॅमिली लॉ मध्ये, सक्सेशन ऍक्ट मध्ये, प्रॉपर्टी ऍक्ट, प्रॉपर्टीच्या संदर्भात या सगळ्या गोष्टी खूप ब्लड रिलेशन जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून त्याबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. हा असा प्रश्न येतो, डिकोडिंग द जम्बल्ड डिस्क्रिप्शन. प्रश्न काय आहे की पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ ऑफ अ बॉय, मिस्टर राम सेड ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय मदर. हाऊ इज मिस्टर राम रिलेटेड टू दॅट बॉय. मिस्टर राम काय म्हणले, श्रीराम काय म्हणले एका मुलाच्या फोटोकडे बोट दाखवून, तो माझ्या आईच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे. श्रीरामा म्हणजे मिस्टर रामचा त्या मुलाशी काय संबंध आहे? ब्रदर आहे, भाऊ आहे, अंकल आहे, कझिन आहे का फादर आहे, म्हणजे वडील आहेत. तर हे सॉल्व कसं करायचं? तर स्टेप 1 काय आहे? मे बी काहींना हे प्रश्न खूप सोपे वाटतात, पण काहींना हे अवघड जातात. तर ह्याचं एक्सप्लेनेशन असं येईल की देअर इज अ फोटोग्राफ अँड मिस्टर राम. त्यांनी आपण दोन फोटो बघू शकतो. म्हणजे आपल्या सोयीसाठी 2 व्यक्तींना आपण समोर ठेवले. एक मिस्टर राम आहे आणि एका दुसऱ्या मुलाचा फोटो आहे. द फोटोग्राफ इज ऑफ अ मॅन अँड हेन्स 2 स्क्वेअर्स आर रिप्रेझेंटेड. म्हणजे या चित्रामध्ये 2 म्हणून स्क्वेअर घेतलेत, चौकोन घेतलेत, की रामनी या फोटोकडे पॉइंट आउट करून विचारलं की हा ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय मदर. But the relationship of Mr. Ram with the person in the photograph is not known yet. पण आपल्याला त्या रामचा कोण आहे अजून लक्षात येत नाहीये पहिल्या लाईन वरनं. दुसरी लाईन आपल्याला काय सांगते? द सेकंड लाईन सेज मिस्टर राम has a mother.
दुसऱ्या लाईन मध्ये त्यांनी काय सांगितलंय, ही इज द ओनली सन ऑफ माय मदर्स सॉरी ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय मदर. त्याने आईबद्दल बोललेलं आहे. द सेकंड लाईन सेज मिस्टर राम हॅज अ मदर. मिस्टर राम इज द ओनली सन ऑफ हिज मदर. डायग्राम मध्ये रिफ्लेक्शन काय होऊ शकतं याचं, की मिस्टर रामची आई आहे आणि तो मिस्टर रामचा मुलगा आहे. राम इज द ओनली सन ऑफ हिज मदर. राम हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. अँड राम हॅज अ सन. आणि रामला एक मुलगा आहे. अँड दॅट फोटोग्राफ बिलॉंग्स टू मिस्टर राम सन. आणि तो हा जो फोटो आहे तो मिस्टर रामच्या मुलाचा फोटो आहे. कारण त्यांनी काय सांगितलंय, ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय मदर. त्याच्या आईचा जो मुलगा आहे, म्हणजे तो मुलगा कोण झाला, मिस्टर राम, त्याचा तो मुलगा आहे. म्हणजे रामच्या आईचा तो ग्रँडसन आहे. आणि मग रामचा कोण झाला, राम त्याचा कोण झाला, फादर. राम त्याचा कोण झाला, फादर. द बॉय इन द फोटोग्राफ इज द ओनली सन ऑफ द सन ऑफ राम्स मदर. म्हणजे थोडक्यात तो रामच्या आईचा ग्रँडसन आहे, नातू आहे. दॅट इज द सन ऑफ राम. हेन्स राम इज द फादर ऑफ द बॉय. हेन्स ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन डी आपल्याला काय दिलेला त्यांनी, फादर. इथं सन विचारलेलंच नाही त्यांनी, फादर आहे का कझिन आहे का काय विचारलं. म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट ऑप्शन आहे. असे ब्लड रिलेशनचे क्वेश्चन्स येतात. फॅमिली ट्री येतो. आता ऑनलाईन परीक्षेमध्ये कसं विचारणार प्रश्न, ऑनलाईन परीक्षेमध्ये असाच प्रश्न विचारला जाणार, किंवा एखादा फोटो असा बाजूला, जसं स्क्रीन मध्ये एक फोटो बाजूला दिसतोय तसा एक बाजूला, क्वेश्चनच्या बाजूला असा एक फोटो टाकला जाईल आणि फॅमिली ट्री सारखं दिलं जाईल आणि विचारलं जाईल की तुमचे अंकल आहेत, तुमचा काका आहे, काकाच्या बहिणीचा मुलगा तुमचा कोण, काकाच्या बहिणीचा मुलगा तुमचा कोण. भाऊच होतो ना तो, कारण तुमचे काका आहेत. तुमच्या काकांची बहीण म्हणजे तुमच्या वडिलांची पण बहीण, आणि तिचा मुलगा हा तुमचा भाऊच होणार, आत्ते भाऊ होणार. असं फॅमिली ट्री मधले रिलेशन्स काढावे लागतात, किंवा हे अशा क्वेश्चन्सचे रिलेशन्स काढावे लागतात. दुसरा प्रश्न आहे, रीता टोल्ड मनी द गर्ल आय मेट येस्टरडे ॲट द बीच was the youngest daughter of the brother-in-law of my friend's mother. How is the girl related to Rita's friend? Rita told Mani. Rita and Mani. Mani कोण आहे हे माहिती नाही आपल्याला. गर्ल आहे का बॉय? The girl I met yesterday, ज्या मुलीला मी काल बीच वरती भेटलो, at the beach, was the youngest daughter of, youngest म्हणजे लहान, सगळ्यात लहान, डॉटर ऑफ द ब्रदर इन लॉ. ब्रदर इन लॉ चा अर्थ आपण मेहुणा घेऊ शकतो किंवा दीर घेऊ शकतो. ऑफ माय फ्रेंड्स मदर, माझ्या मैत्रिणीच्या आईचा मेहुणा किंवा दीर, त्याच्या मुलीला मी काल भेटलो. कुठं भेटलो? बीच वरती. तर हाऊ इज द गर्ल रिलेटेड टू रीताज फ्रेंड? ही रीताची मैत्रीण त्या मुलीशी काय संबंध आहे? ती तिची कझिन आहे, डॉटर आहे, फ्रेंड आहे किंवा आंट आहे. ओके, रीताची मैत्रीण, रीताच्या मैत्रिणीची आई नाही, रीताची मैत्रीण तिची कोण आहे हे आपल्याला रिलेशन काढायचंय. देर आर टू गर्ल्स इन द सिनारिओ, रीता अँड अ गर्ल. त्यांनी एक आपल्याला रीता सांगितली आणि आपल्याला त्यांनी एक तिची मैत्रीण, ती मुलगी सांगितली. मनी कोण आहे आपल्याला माहिती नाही. द जेंडर ऑफ मनी इज नॉट नोन येट. ऍज ऑफ नाव इट्स टेकन ऍज अ मेल. आपण त्याला, मनीला आपण मुलगी घेऊ शकतो किंवा मुलगा घेऊ शकतो, पण आपलं थोडंसं कन्फ्युजन कमी करण्यासाठी आपण मुलगा घेऊ, कारण 2 मुली आहेत इथं. नंतर काय, द एंड ऑफ द नेक्स्ट स्टेटमेंट रिव्हील्स देअर इज ऑल्सो अनदर पर्सन इन द सिनारिओ. आणि त्याच्यामध्ये अजून एक, ते एका व्यक्तीचं अजून एक नाव घेतात. रीता, मणी आणि तिची मैत्रीण याच्या व्यतिरिक्त अजून एका व्यक्तीचं नाव घेतलं आहे, रीताज फ्रेंड, रीताची मैत्रीण. सिन्स द स्टेटमेंट सेज डॉटर,
Rita's friend is represented with the help of circle. डॉटर सांगितले, डॉटर रीताच फ्रेंड इज रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ सर्कल. म्हणजे रीता झाला, मणी झाला, रीताची मैत्रीण झाली, रीताची फ्रेंड झाली, ब्रदर इन लॉ सांगितलाय आणि मदर सांगितलं. पुढचं स्टेटमेंट काय? रीताज फ्रेंड हॅज अ मदर हुज ब्रदर इन लॉ इज द फादर ऑफ द गर्ल whom she met at the beach yesterday. रीताज फ्रेंड हॅज अ मदर, रीताच्या फ्रेंडची आई, तिचा ब्रदर इन लॉ म्हणजे मेहुणा किंवा दीर, ते कुठे भेटले? whom she met at the beach yesterday. ते काल त्यांना भेटले. कुठं? बीच वरती. Hence, from the family tree, it is clear that the girl at the beach is a cousin to Rita's friend. म्हणजे रीताची मैत्रीण, तिच्या मैत्रिणीचा भाऊ किंवा दीर, त्याची ही मुलगी रीताची कोण? हा साधा सोपा प्रश्न आहे. ही रीता आहे, ही रीताची मैत्रीण आहे, तिचा काका किंवा तिचा मामा किंवा तिच्या मावशीचे मिस्टर किंवा तिच्या आत्याचे मिस्टर, त्यांना एक मुलगी आहे, ती रीताची कोण? ती रीताची कझिन. चुलत बहीण, मामे बहीण, आत्ते बहीण, इंग्लिश मध्ये सगळ्याला कझिनच वापरतात. मराठीमध्ये आपल्याकडे खूप नाते आहेत, तर इथं आपण त्याला कझिन म्हणू शकतो, चुलत बहीण. Hence, from the family tree, it is clear that the girl at the beach is a cousin to Rita's friend. One need not find out the gender of Mani as it is not necessary to solve this question. आपल्याला प्रश्नात कुठेही विचारलेलं नाहीये की मणीचा जेंडर काय, तो मुलगा आहे का मुलगी. पण आपल्या सोयीसाठी आपण त्याला मुलगा घेतला, कारण ऑलरेडी 2 गर्ल होत्या, कन्फ्युजन वाढलं असतं म्हणून. मराठीमध्ये याचं हेन्स द ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ऑप्शन आपल्याला काय दिलेला? कझिन, डॉटर, फ्रेंड, आंट. म्हणून ऑप्शन ए कझिन हे करेक्ट आहे. मराठीमध्ये त्याची ट्रान्सलेशन असं की रीटाच्या मित्राची आई आहे, ज्याचा मेहुणा काल मुलीला भेटला होता, ज्याला ती काल समुद्रकिनारी भेटली होती. म्हणूनच कौटुंबिक झाड म्हणजे फॅमिली ट्री वरनं स्पष्ट होतं की समुद्रकिनारी असलेली मुलगी रीटाच्या मित्राची चुलत बहीण आहे. मणीचे लिंग शोधण्याची गरज नाही, कारण हा प्रश्न सोडवणं आवश्यक नाही, त्यांनी आपल्याला विचारलं. म्हणून उत्तर ए हे करेक्ट आहे. इथपर्यंत माझ्या मते समजलं असेल. 2 सिनारिओ मध्ये हे ब्लड रिलेशनचे प्रश्न आहेत, हे हमखास परीक्षेमध्ये येतात. त्यांचं डिकोडिंग द जम्बल्ड डिस्क्रिप्शन्स म्हणून अशा क्वेश्चनच्या खाली येतात ते, किंवा एक मोठी फॅमिली ट्री दिलेली असती. फॅमिली ट्रीचं एक्झाम्पल आपण उद्या परवा घेऊया अजून एक. लॉजिकल सिक्वेन्स. लॉजिकल सिक्वेन्स हा लॉजिकल लीगल ऍप्टिट्यूड किंवा लीगल रिझनिंग, लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग मध्ये प्रश्न विचारला जातो. अनालिटिकल रिझनिंग मध्ये लॉजिकल सिक्वेन्स लावायचा आहे आपल्याला. अरेंज द फॉलोइंग वर्ड इन अ मिनिंगफुल ऑर्डर. मिनिंगफुल ऑर्डर म्हणजे त्यांना काहीतरी त्यांच्या सिक्वेन्स मध्ये, त्यांच्या ऑर्डर मध्ये काहीतरी एक मिनिंग असायला पाहिजे. ते मिनिंग आपल्याला शोधून काढायचंय. त्यांनी दिले कर्नाटक, युनिव्हर्स, बेंगलुरू, वर्ल्ड, इंडिया. आता त्यांनी 2 स्टेटची नावं दिली, कर्नाटक आणि बेंगलोर. त्यांनी एका देशाचं नाव दिलं, कंट्रीचं नाव दिलंय इंडिया. ते जगाबद्दलही बोलतायत आणि ते युनिव्हर्स बद्दलही बोलतायत. याच्यातनं काय लॉजिकल? युनिव्हर्सचा कर्नाटकशी काय संबंध येणार? युनिव्हर्सचा बेंगलोरशी काय संबंध येणार? किंवा वर्ल्डचा इंडियाशी काय संबंध येणार? काहीच इथं कुठं संबंध येत नाही. तर याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो की हे कुठल्या कशाशी रिलेटेड हा प्रश्न आहे, काय त्यांना अपेक्षित आहे याच्यामध्ये उत्तर. आता सिक्वेन्स पहिले आपल्याला जर समजलं नाही ना, तर आपण ऑप्शन्स कडे बघायचं की ऑप्शन मध्ये आन्सर काय दिलेले आहे त्यांनी, म्हणजे प्रश्न काय, पर्याय काय दिलेले आहेत, त्याच्याशी काय आपला सिक्वेन्स लागू शकतो. पहिला त्यांनी दिलाय 3, 1, 4, 5, 2. मग 3 येतंय बेंगलुरू, 1 म्हणजे येतंय कर्नाटक, 4 येतंय वर्ल्ड, 5वं येतंय इंडिया, दुसरं येतंय युनिव्हर्स. म्हणजे पहिले येते बेंगलोर. आणि तुम्ही जर बघत असाल तिन्ही ऑप्शन मध्ये, म्हणजे ऑप्शन ए, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मध्ये पहिला 3 हा ऑप्शनच पहिला येतोय.
म्हणजे याच्यामध्ये याच्याशी रिलेटेड काहीतरी असणार आहे. ऑप्शन बी मध्ये कर्नाटक दिले, त्याच्यानंतर बेंगलोर दिले, त्याच्यानंतर इंडिया दिले, त्याच्यानंतर वर्ल्ड दिले आणि त्याच्यानंतर युनिव्हर्स दिले. म्हणजे कर्नाटक, बेंगलोर. मग कर्नाटक आणि बेंगलोर याच्यामध्ये क्षेत्रफळाशी रिलेटेड विचारतायत ते. कर्नाटकचं क्षेत्रफळ लहान आहे, बँगलोरचं क्षेत्रफळ लहान आहे, का कर्नाटक स्टेट आहे, बँगलोर त्याची राजधानी येते आणि मग त्याच्यानंतर इंडिया येतं, म्हणजे कर्नाटक आणि बँगलोर इंडियामध्ये येतं, इंडिया वर्ल्ड मध्ये येतं आणि वर्ल्ड युनिव्हर्स मध्ये येतं. असा त्यांना अर्थ लावायचा आहे का? तर हा थोडासा ट्रिकी अर्थ लागतो. दुसरा याच्यामध्ये ऑप्शन येऊ शकतो. दुसरा याच्यामध्ये आपण पर्याय विचार करू शकतो ए, सी आणि डी चा. ए मध्ये मी सांगितलं, सी चा विचार करू. 3 म्हणजे बेंगलोर दिले त्यांनी, 1 म्हणजे कर्नाटक दिले, 5 म्हणजे इंडिया दिले, 4 वर्ल्ड दिले आणि 2 युनिव्हर्स दिले. लाव ना परत. लाव. चालू आहे. दाखव चालू. दुसरा त्यांनी दिलेला आहे की बेंगलोर, चौथा ऑप्शन बेंगलोर, कर्नाटक, त्याच्यानंतर युनिव्हर्स, त्याच्यानंतर वर्ल्ड आणि त्याच्यानंतर इंडिया. तर आता हे बाकीचे 3 ऑप्शन्स मला ऑप्शन बी कन्फ्युजिंग आहे, पण मी काय अर्थ लावते माझ्या लॉजिकल रिझनिंग प्रमाणे की हे त्यांनी आपल्याला एबीसीडी प्रमाणे विचारतात. ते आपल्याला एबीसीडी प्रमाणे आपण घेऊ शकतो. म्हणजे एबीसीडी म्हणजे बी पहिलं येणार, बेंगलुरू पहिलं येणार, त्याच्यानंतर काय येतं एबीसीडी ई एफ जी एच आय येतं, मग इंडिया आलं पाहिजे, त्याच्यानंतर जे के कर्नाटक आलं पाहिजे, म्हणजे 3, 5, 1, त्याच्यानंतर 2 आणि 4. तर 3, 5, 1, 2, 4 असा कुठेच आपल्याला पर्याय दिसत नाही. म्हणजे ए, सी आणि डी हे ऑप्शन्स काही करेक्ट येत नाहीयेत आपले. मे बी आपण जे आधी विचार केलेला स्टेट वाईज म्हणजे स्टेट, त्याची कॅपिटल, स्टेट, कंट्री, वर्ल्ड आणि युनिव्हर्स, मे बी ते ऑप्शन्स करेक्ट असेल आपलं. नाही, ऑप्शन सी करेक्ट दिलाय त्यांनी. ऑप्शन सी काय सांगतोय, बेंगलुरू, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर इंडिया, त्यानंतर फोर्थ काय वर्ल्ड आणि त्यानंतर युनिव्हर्स. करेक्ट ऑप्शन सी, जो आपण लॉजिक लावलं ते करेक्ट आलंय. बेंगलुरू, बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी आहे, कर्नाटक स्टेट आहे, त्यानंतर कर्नाटक बेंगलोर इंडियामध्ये आहे, त्यानंतर ते वर्ल्ड मध्ये येतं आणि ते युनिव्हर्स मध्ये येतं. म्हणजे हे लॉजिक करेक्ट आहे. 3, 1, 5, 4, 2. कळलं? असं लॉजिक लावायचं असतं. मी पहिले मुद्दामून सगळं चुकीचं बोलत होते. लॉजिक लावण्याचा उद्देश हा आहे की आपल्याला कळलं पाहिजे. आता मी काय डिपेंड झाले, मी ए, सी आणि डी वरच डिपेंड झाले, कारण मला तिन्ही ठिकाणी 3-3-3-3 दिसत आहेत. मग मी विचार केला की हे तर एबीसीडी प्रमाणे येत नाहीये, मग मे बी ऑप्शन बी माझा करेक्ट आहे. पण तसं नाहीये. आपण जो पहिला विचार केलेला सगळ्यात आधी की हे कॅपिटल म्हणजे राजधानी, मग स्टेट राज्य, मग देश, मग दुनिया आणि मग युनिव्हर्स, हा ऑप्शन आपला करेक्ट आलेला आहे. त्यामध्ये एक ट्रिक मी सांगते. आपण पहिल्यांदा जेव्हा बघतो ना प्रश्नाकडे, तेव्हा आपल्या मनात जे विचार येतात ना की हे असं असू शकतं, हे खूपदा आपल्या म्हणजे करेक्ट येतं आपल्या या गोष्टी. दुसरा प्रश्न, इन एव्हरी थर्ड लेटर फ्रॉम द फॉलोइंग इंग्लिश अल्फाबेट इज ड्रॉप्ड. त्यांनी काय सांगितलंय, इफ एव्हरी थर्ड लेटर फ्रॉम द फॉलोइंग इंग्लिश अल्फाबेट इज ड्रॉप्ड, which letter will be 7th to the right of the 11th letter from the right. बघा त्यांनी काय सांगितलंय की इफ एव्हरी थर्ड लेटर फ्रॉम द फॉलोइंग इंग्लिश अल्फाबेट इज ड्रॉप, म्हणजे आपल्याला तिसरा लेटर हे ड्रॉप करायचंय. सी ड्रॉप होणार, एफ ड्रॉप होणार, आय ड्रॉप होणार, एल, ओ, आर, बरोबर आहे, ए बी सी,
DEGHJKLMPQRSTUX. अच्छा, पण आपला VUK आणि I हे आपलं I आलं आपलं. If every third letter from the following English alphabet is dropped, which letter will be 7th to the right of the 11th letter from the right? आता आपण एव्हरी थर्ड लेटर म्हणजे आपल्याला 1 2 3 4 5 6 असं काउंट करावं लागेल. कोणी सांगू शकेल मला उत्तर याचं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. Which letter will be 7 to the right of the 11th? 2 3 4 5 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 20. From the right. The right side म्हणजे इकडून right side येणार. The 7 to the right of the 11th letter from the right. कोण सांगू शकेल उत्तर मला याचं? विचार करा. दोघी जणी आहेत तिथं. आरती, दुर्गा आहात तुम्ही? कोणी नाही, आपण करून बघूयात उत्तर काय येत आहे. एक 2 3 2 3 Which letter will be 7 to the right of the 11th? 1 2 3 4 5 6 7 letter from the right. माझा आन्सर येते लेटर यू. बघूया आन्सर काय आलंय आपलं. आन्सर ए लेटर बी. आन्सर ए लेटर बी आलेलं आहे. म्हणजे विच लेटर विल बी 7 टू द राईट ऑफ द 11th लेटर. 11th लेटर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. Okay. Which letter will be 7 to the right of the 11th letter? 11व्या लेटर पासून जे 7वं लेटर येतंय ते लेटर फ्रॉम द राईट ते आन्सर असायला पाहिजे. यांच्याप्रमाणे आन्सर ए करेक्ट येतंय, पण माझ्या लॉजिक प्रमाणे आन्सर बी करेक्ट यायला पाहिजे जर 11व्या लेटर पासून आपण बघितलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11वं लेटर के येतंय, त्यापासून 7वं लेटर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11वं यू येते. त्यांनी ए आन्सर का दिले हे लॉजिक आपण पुन्हा शोधून काढूया. पुढचा प्रश्न मे बी त्यांचा आन्सर चुकलेला असू शकतो किंवा माझा आन्सरही चुकले. तुम्ही तुमचं लॉजिक सांगून मला आन्सर लॉजिक लावून आन्सर मलाही सांगा की हे आन्सर ए करेक्ट आहे का बी करेक्ट आहे, व्ही करेक्ट आहे का यू करेक्ट आहे. ओके. सतीश, नेक्स्ट प्रश्न. सतीश रिमेंबर्स दॅट his brother's birthday is after the 15th but before the 18th of February. सतीशला लक्षात आहे की त्याच्या भावाचा बर्थडे 15 फेब्रुवारी नंतर आहे, पण 18 फेब्रुवारीच्या आधी आहे. म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर म्हणजे 16 17 18 या 3 दिवसांमध्ये त्याचा बर्थडे आहे.
His sister Kajal remembers that her brother's birthday is after the 16th, but before the 19th of the February. आणि त्याची जी बहीण आहे काजल, तर तिच्या लक्षात काय आहे की त्याचा बर्थडे, भावाचा बर्थडे हा 16 फेब्रुवारी नंतर आहे, पण 19 फेब्रुवारीच्या आधी आहे. ऑन विच डे इज सतीश ब्रदर्स बर्थडे, म्हणजे कोणत्या दिवशी त्याच्या भावाचा वाढदिवस येऊ शकतो. सतीशला काय वाटतंय 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीच्या दरम्यान त्याचा बर्थडे, म्हणजे 15, 16, 17, 18. काजलला वाटतंय की 16, 17, 18, 19, 16, 17, 18, 19 मध्ये त्याचा बर्थडे, म्हणजे 15 तारीख तर गेली आणि 16 ते आता राहिली 16, 17, 18, कारण सतीशला फक्त 18 तारखेपर्यंतच वाटतंय. हर ब्रदर्स बर्थडे इज आफ्टर द 16th. आफ्टर द 16th म्हणजे 16 पण नाही, 16 तारीखही गेली, बट बिफोर द 19th म्हणजे 19 तारीखही गेली, 19 तारीख नाही, बिफोर द 19th 19 तारीख पण गेली. आणि सतीशला वाटते की 15 तारीख पण नाही आणि 18 तारीखही नाही. मग राहिल्या 2 मध्ये 16 आणि 17. तर 16 ऑलरेडी गेली आपली, कारण ती काजलला वाटत नाहीये, म्हणजे त्याचा वाढदिवस येणार 17 फेब्रुवारीला. त्याचा बर्थडे येणार 17 फेब्रुवारीला. समजलं लॉजिकल रिझनिंग काय आहे की सतीशला वाटते 15 ते 18 मध्ये, 15 आणि 18 तारीख गेली, 16, 17 या तारखांना त्याचा वाढदिवस असू शकतो. काजलला वाटतंय 16 ते 19 मध्ये, 16 आणि 19 तारीख गेली, म्हणजे फक्त 17 आणि 18 या 2 तारखांमध्ये त्याचा वाढदिवस असेल. पण ऑलरेडी 18 तारीख सतीशने घालवली आहे, म्हणजे राहिली फक्त 17 तारीख. मग त्यांच्या दोघांच्याही भावाचा बर्थडे हा 17 फेब्रुवारीला येईल. आन्सर बी करेक्ट. येस.